विधानसभेला देवेंद्र फडणवीस पराभूत होणार. आजच्या घडीला असा विचार कोण करू शकतं? नागपूर सोडा, महाराष्ट्रातही असा विचार करण्याचं धाडस कुणी करणार नाही. जे देवेंद्र फडणवीस राज्यात भाजपची सत्ता आणण्यासाठी झटतायत, पायाला भिंगरी लावून महाराष्ट्र पालथा घालत आहेत, तेच फडणवीस स्वतःच्या होम ग्राउंडमधील मॅच कशी हरू शकतात असा सवाल तुमच्यापैकी अनेक जण विचारतील. पण जे काही आकडे नागपूर दक्षिण पश्चिम या मतदारसंघातून पुढे येत आहेत, त्यातून फडणवीस पडू शकतात अशी चर्चा सध्या नागपूरमध्ये सुरू झाली आहे. तर हे आकडे पाहून काँग्रेसमध्ये सुद्धा आता चांगलाच उत्साह संचारलाय. लेट्स अप मराठीच्या ग्राउंड झिरो या निवडणूक स्पेशल सिरीजमध्ये पाहूयात नेमकं कोणत्या आकड्यांनी भाजपचं टेन्शन वाढले ते. देवेंद्र फडणवीसांनी जेव्हापासून राजकारणात प्रवेश केला तेव्हापासून त्यांचा आलेख कायमच चढता राहिलाय. 1992 साली ते नागपूरचे नगरसेवक झाले. त्यावेळेस त्यांचं वय होतं 22. 1997 मध्ये ते दुसऱ्यांदा नगरसेवक झाले. त्यावेळी त्यांना थेट महापौर पदाचीच लॉटरी लागली आणि अवघ्या 27व्या वर्षी ते नागपूरसारख्या शहराचे महापौर झाले होते. 1999 मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. नागपूर पश्चिम मतदारसंघातून त्यांनी त्या काळचे काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक धवड यांचा 9,000 मतांनी पराभव केला होता. तर 2004 मध्ये देवेंद्र फडणवीसांनी याच मतदारसंघातून दुसऱ्यांदा विजय मिळवला. तेव्हा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणजित देशमुख यांचा त्यांनी 17,000 मतांनी पराभव केला. 1999च्या तुलनेत फडणवीसांच्या मताधिक्यामध्ये मोठी वाढ झाली होती. 2009 मध्ये मतदारसंघांच्या पुनर्रचनेत मात्र नागपूर दक्षिण पश्चिम या मतदारसंघाची निर्मिती झाली आणि फडणवीसांच्या पश्चिम मतदारसंघाचा बहुतांश भाग हा नव्याने तयार झालेल्या मतदारसंघाला जोडला गेला होता. त्यामुळे ते नव्या दक्षिण पश्चिम या मतदारसंघातूून लढले. या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे विकास ठाकरे यांचा 27,000 मतांनी पराभव केला. तर 2014 मध्ये त्यांनी काँग्रेसच्या प्रफुल्ल गुडदे यांचा 58,000 मतांनी पराभव केला. फडणवीसांच्या मताधिक्याबरोबरच भाजपचं सुद्धा या मतदारसंघातील मताधिक्य वाढलं होतं. पण 2014 नंतर मात्र हे चित्र बदलत गेलं. 2019च्या लोकसभा निवडणुकीत नितीन गडकरींना दक्षिण पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्रातून 65,000चं मताधिक्य मिळालं. पण तिथंच देवेंद्र फडणवीस हे 49,000 मतांनी निवडून आले. फडणवीसांना 1 लाखांहून अधिक मताधिक्याने विजयी करण्याचा संकल्प भाजपने केला होता. प्रत्यक्षात मात्र त्यांना 50,000चं मताधिक्य सुद्धा गाठता आलं नव्हतं. यंदाच्या लोकसभेलाही नितीन गडकरींना दक्षिण पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्रातून 33,000चं मताधिक्य मिळाले. त्यामुळे इथं भाजपची आता चिंता वाढलीये. यंदाच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी मोठी यंत्रणा उभारली होती. यात 370 बूथ प्रमुख, 105 शक्ती प्रमुख, वॉरियर्स आणि वॉरियर्सच्या वर सुपर वॉरियर्स अशी नेमणूक केली होती. याच यंत्रणेच्या माध्यमातून मतदार याद्यांच्या वाचनाचा कार्यक्रमही भाजपने राबवला होता. मतदानाच्या दिवशी मात्र हजारो मतदारांची नावं ही यादीतून गहाळ असल्याचं समोर आलं होतं. मतदार यादीत अनेकांच्या नावासमोर डिलीटेड असा शिक्का मारला होता. त्यामुळे हजारो मतदारांना मतदानापासून वंचित राहावं लागलं. मतदानाच्या दिवसापर्यंत बूथ प्रमुखापासून ते पन्ना प्रमुखांपर्यंत कुणाच्याही ही बाब मात्र लक्षात आली नव्हती. त्यावरूनच भाजपने थातूरमातूर कामं केल्याचा निष्कर्ष काढत दक्षिण पश्चिम मधील सगळी कार्यकारिणीच बरखास्त केली. फडणवीस हे मुख्यमंत्री असताना पश्चिम नागपूरमध्ये सर्वाधिक विकास निधी देण्यात आला होता. 2 महापौर सुद्धा याच मतदारसंघातून देण्यात आले होते. इतकं सगळं केल्यानंतरही भाजपचं मताधिक्य घटत जात असल्याने आता चिंता व्यक्त केली जाते. देवेंद्र फडणवीस हे पुन्हा इथून निवडणूक लढवणार आहेत. लोकसभेत घटलेलं मताधिक्य पाहून आता काँग्रेसचाही उत्साह वाढलाय. तर फडणवीसांच्या विरोधात यापूर्वी लढलेले ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडदे हे पुन्हा एकदा निवडणुकीच्या तयारीला लागलेत. त्यांनी मतदार नोंदणीचा कार्यक्रमही हाती घेतलाय. महाविकास आघाडी आणि लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसमधील अंतर्गत भांडणं तसंच मतभेद आता संपल्याचं दिसून येतंय. विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत लोकसभेमध्ये असलेली राजकीय परिस्थिती कायम राहिल्यास देवेंद्र फडणवीसांना सुद्धा निवडणूक जिंकणं यापूर्वीच्या तुलनेत सोपं नाही अशी चर्चा आहे. आता मंडळी, याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. तसंच यांसारखंच महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचं अभ्यासपूर्ण विश्लेषण जाणून घेण्यासाठी लेट्स अप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्स अप मराठी.